आणि एक महत्त्वाची बातमी, देशभरात आज 6व्या टप्प्यासाठी मतदान होणार। 58 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। उत्तर प्रदेशमधील 14, हरियाणातील 10, बिहारमधील 8 तर काश्मीरमधील एका जागेसाठी आज मतदान होत आहे। पश्चिम बंगालमधील 8, दिल्लीतील 7, ओडिशातील 6, झारखंडच्या 4 जागांसाठी मतदान पार पडेल। मेनका गांधी, मनोज तिवारी, महबूबा मुफ्ती, कन्हैया कुमार, बासुरी स्वराज यांची प्रतिष्ठा आज पणाला लागली आहे। आणि ही मतदानाची आपण थेट दृश्य पाहत आहोत। 6व्या टप्प्यातील आज मतदान आणि या मतदानाला सुरुवात झालेली आहे। पश्चिम बंगाल, दिल्ली, ओडिशा, झारखंड यासह देशभरात इतरही राज्यात आज मतदान पार पडणार आहे। देशभरात 6व्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडणार आहे आणि मेनका गांधी, मनोज तिवारी, महबूबा मुफ्ती, कन्हैया कुमार, बासुरी स्वराज यासारखी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर 8 राज्यातील 58 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। 6व्या टप्प्यातील आज मतदान, देशभरात 6व्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे। मैं दिल्ली की जनता से करबद्ध प्रार्थना करती हूँ कि आज गर्मी को झेलकर आइए बाहर, क्योंकि ये दिन राष्ट्र के नाम है। ये चुनाव विकसित भारत का चुनाव है। ये चुनाव एक सशक्त भारत बनाने का चुनाव है। आइए और सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास, इस मूल मंत्र को आत्मसात कर एक प्रगतिशील भारत, एक विकसित भारत, एक सशक्त भारत के निर्माण के लिए अपना मतदान करिए। संविधान को स्मरण कर, अपने आराध्य देव को स्मरण कर और आज ये वोट डाला है। मैं जनता को यही कहूंगा कि इस लोकतंत्र पर्व में बढ़ चढ़कर भाग ले, 100% मतदान करें और उसमें पार्टी के नाते अपील है कि भारतीय जनता पार्टी को अधिक से अधिक वोट डालें। राजधानी दिल्लीमधल्या 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आतापासूनच मतदान केंद्रांवर गर्दी पाहायला मिळते। नागरिक मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। मी सध्या आहे वेस्ट विनोदनगर परिसरामध्ये, म्हणजे हा यमुना नदीच्या पलीकडचा भाग म्हणून ओळखला जातो आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो येतो पूर्व दिल्ली या मतदारसंघामध्ये। या मतदारसंघातून सध्या भाजपकडून माजी महापौर हर्ष मल्होत्रा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। कारण यापूर्वी जर पाहिलं तर क्रिकेटपटू गौतम गंभीर हा खासदार होता खरं तर या संपूर्ण मतदारसंघाचा, आणि हर्ष मल्होत्रा यांच्या विरोधात आम आदमी पार्टीकडून कुलदीप कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे या मतदारसंघात देखील मोठी चुरस पाहायला मिळते। मोठा पोलीस बंदोबस्त देखील सगळ्या मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रांवर लावण्यात आलेला आहे। सगळ्या मतदारसंघांमध्ये म्हणजे 4 ठिकाणी आम आदमी पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि 3 मतदारसंघांमध्ये काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात आहे। त्यामुळे भाजप आणि आम आदमी काँग्रेस यांची जी युती आहे किंवा आघाडी आहे यांच्यातच मुख्य लढत राजधानी दिल्लीत सध्या पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, विनोदनगर, नवी दिल्ली।